गोवंशांची तस्करी करणाऱ्या 8 इसमांना अटक करत 4,39,900 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. अहिल्यानगर शहर आणि पाथर्डी परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण 8 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. 4,39,900 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथकं तयार करण्यात आली. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी या पथकांनी अहिल्यानगर शहर व पाथर्डी परिसरात छापे टाकून कारवाई केली. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी मोहम्मद मुनावर कुरेशी याच्याकडून 60,500 रुपये किमतींची गोमांस, लोखंडी सुरा व कोयता जप्त करण्यात आला. तर पाथर्डी परिसरातील कारवाईत 1400 किलो गोमांस, 7 जिवंत गोवंश जनावरं, कत्तलीसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आलं. या प्रकरणात काही आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार करण्यात आली. जिल्ह्यात अवैध कृत्यांविरोधात अशीच कडक कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, पाथर्डी.